नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचे स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण पनीरची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यात लागणारे साहित्य टमाटर, कांदे, मिरची आणि सोबतच काजू टाकून सन्यांनी आणि थोडंसं मीठ टाकून सन्यांनी थोडा वेळ चांगलं ठेवून द्यायचं गॅसवरती. आणि त्याच्यानंतर मग त्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. आणि इथे थोडेसे खडे मसाले, खोबरा वगैरे, छान थोडीशी सोल्याची डाळ वगैरे, खसखस वगैरे टाकून सन्यांनी छान असं भाजून घ्यायचं. आणि त्याला पण मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. बघू शकता पनीर वगैरे छान असं कट करून घ्यायचं एक साईज मध्ये. आणि त्याला तळण्यासाठी घ्यायचं. पॅन मध्ये छान असं तेल टाकून घ्यायचं. तिखट, मीठ, थोडंसं हळद आणि जो पनीर मसाला राहते तो चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचे बघू शकता. आणि छान असे तळून घ्यायचे. तळलेले पनीर खूप छान असे लागतात. कोरडे पण तुम्ही खाऊ शकता किंवा मुलांना पण छान असे देऊ शकता. आणि एवढे पण पनीर, खूप सारे पनीर होतं. 2 किलोची भाजी बनवायची होती, त्यासाठी छान असे तळून घेतलेली आहे. आणि हे जे पेस्ट आहे, प्युरी बनवलेली होती, ते पण छान अशी बारीक करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग गंजामध्ये तेल टाकून सन्यांनी अद्रक लसणची पेस्ट छान अशी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत होऊ दिली. आणि त्याच्यानंतर खडे मसाले पण याच्यामध्ये पण छान असे टाकून घेतलेले आहे. आणि छान असं झाले की त्याच्यानंतर मग जे आपण प्युरी केलेली होती टमाटरची, ते पण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि त्याला पण छान असं तेल सुटेपर्यंत छान होऊ द्यायचं. खूप वेळपर्यंत झाकण ठेवून सन्यांनी बघू शकता अशा पद्धतीनं झाकण ठेवूनच छान असं होऊ द्यायचं, नाहीतर ते जास्त अंगावरती वगैरे उडायची भीती वाटते. बघू शकता छान असं झालेली आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण खोबऱ्याचे वाटण वगैरे केलं होतं, ते पण थोड्या वेळाने याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि सोबतच मटर पण जे काढलेले होते आपण, ते पण मटर छान अशी वॉश करून सन्यांनी टाकून घ्यायचे. आणि त्याला पण छान असं होऊ द्यायचं. बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मग आपण मसाले वगैरे टाकून घ्यायचे छान असे. बघू शकता 2 चम्मच तिखट टाकलेला आहे, कारण भाजी खूप जास्त प्रमाणात बनवायची होती, 15-20 जणांची. बघू शकता इथे 2 चम्मच तिखट घेतलेला आहे, 2 चम्मच मसाला घेतलेला आहे, हळद आणि मीठ वगैरे सर्व मिक्स करून घेतलेले आहे. गोडा मसाला वगैरे, पनीर मसाला सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे. आणि त्याला पण छान असं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे आहे. बघू शकता छान असं अशा पद्धतीने छान खूप वेळपर्यंत मिक्स होऊ द्यायचं, छान असं तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग आपण जितकं क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी करायचं आहे, जेवढी गाढी पातळ वगैरे लागते तुम्हाला, तशा याच्याने छान असं होऊ द्यायचं. उकळी वगैरे आल्याच्या नंतर मग आपण सोबतच ते पनीर होते ते पण टाकून सन्यांनी छान असं होऊ द्यायचं आहे. हे अर्धा घंटा थोडंसं मंद आचेवरतीच. आणि वरतून खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. कशी झाली नक्की सांगा. आणि एक तर खूप सारी क्वांटिटीमध्ये बनवायची होती, आमच्या घरी पाहुणे वगैरे येणार होते त्याच्यासाठी. आणि आम्ही घरचे पण 10 जण लोक, आणि ते पण बाहेरचे 10-12 जण येणार होते.